नमस्कार। मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील काही अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याची धमकी दिल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। विधान भवन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई मेट्रो आणि न्यायालय परिसरासारखी अतिशय संवेदनशील ठिकाणे या धमकीमध्ये लक्ष असल्याचं सांगितलं जात आहे। फक्त एवढंच नाही, या धमकीच्या मेलमध्ये स्फोटांची वेळ देखील नमूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याची धमकी देणारा एक निनावी ईमेल पाठवण्यात आलाय। हा ईमेल सकाळी सुमारे 6:57 सुमारास पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या ईमेलमध्ये मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आलाय। या ठिकाणांमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय परिसर, मुंबई मेट्रो, काही बँका आणि महाराष्ट्र विधान भवन यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या ईमेलमध्ये काही ठिकाणी स्फोट होण्याची संभाव्य वेळ देखील नमूद केल्याचा दावा केला जात आहे। माहितीनुसार दुपारी 12:11 बॉम्बे स्टॉक एक्सचेंज परिसर, दुपारी 1:11 बँक परिसर, दुपारी 2:11 न्यायालय परिसर, दुपारी 3:11 विधान भवन परिसर आणि रात्री 9:11 मुंबई मेट्रो परिसर असा वेळेचा उल्लेख या मेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। या मेलमध्ये काही व्हीव्हीआयपी व्यक्तींना देखील लक्ष्य करण्याची धमकी दिल्याचा दावा केला जात आहे। मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। ही माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ अलर्ट मोडवर गेल्या आहेत। मुंबईतील अनेक संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। विधान भवन परिसरात विशेष सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। तसेच बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आलाय। याशिवाय अनेक ठिकाणी तपासणी मोहीम देखील राबवली जात आहे। दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। विधान भवनात येणाऱ्या अभ्यागतांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। तसेच सध्या सर्व प्रकारचे प्रवेश पास तात्पुरते रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास सायबर सेल मार्फत देखील सुरू करण्यात आलाय। हा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला, तो कोणी पाठवला आणि त्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे याचा शोध सध्या घेतला जात आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येईल। अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नका असं आवाहन करण्यात आलंय। सध्या मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। या धमकीच्या संदर्भात अधिकृत तक्रार देखील दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या धमकीमागचा नेमका उद्देश काय आहे आणि हा प्रकार खरोखर गंभीर आहे की केवळ भीती पसरवण्याचा प्रयत्न आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। दरम्यान नागरिकांनी शांत राहण्याचं आणि कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर ही होती मुंबईतून समोर आलेली एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची बातमी। जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्या मराठी पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या बातमीमध्ये। धन्यवाद।